हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले होते 6 आणि मी आज लवकरच उठलेले, शनिवार असूनही, बिकॉज आज आमचा एक प्लॅन होता, तो म्हणजे आमची प्रोजेक्ट आउटिंग. तर आम्ही जाणार होतो आउटिंगसाठी. 9 वाजेपर्यंत आम्ही सर्व एका ठिकाणी जमणार होतो आणि तिथून मग पुढे आमचा प्रवास चालू होणार होता. पण माझं काही उरकलंच नाही. मी 10:30ला त्यांच्याकडे पोहोचले आणि त्याच्यानंतर मग 11:45च्या दरम्यान आम्ही पुढे जायला निघालो. तर ॲक्च्युली झालं असं की फ्रायडेला मी खूप लेट लॉगआउट केलं. ऑलमोस्ट मला 2 वाजले होते लॉगआउट करायला आणि त्याच्यानंतर मला माझ्याकडे पेशन्सच नव्हते की मी बॅकपॅकिंग किंवा जी काही प्रिपरेशन आहे ती करावा. त्यामुळे मी झोपून घेतलं आणि सकाळी लवकर उठले 6च्या दरम्यान. आणि मग मी ज्या बेसिक आपले जे काम असतात ते केलं. मल्हारसाठी चपातीचं पिठंही म्हणून ठेवलं, बिकॉज म्हटलं त्याची खाण्यापिण्याची तरांबळ नको. आणि नंतर मी घेतली बॅग पॅक करायला. बॅगेत काय पॅक करायचं हे काही कळतच नव्हतं. शेवटी मी बॅग पॅक केली आणि बघते तर काय, केसांमध्ये सफेद केस दिसत होते मला. तर मग मी ठरवलं की इन्स्टंट ती डाय असते ना, ती लावावं डोक्यांना. तर मग मी पटकन ती डाय लावली डोक्याला, शॅम्पूसारखी चोळून ठेवली आणि 15 मिनटं ठेवली. मी म्हटलं 15 मिनटात काय करायचं, तोपर्यंत मग मी पटकन चपातीचं पीठ मळलेलं होतं, चपात्या करून घेतल्या. आणि जास्त काही चपात्या करायच्या नव्हत्या, मल्हारपूरच्याच 2-3च लाटायच्या होत्या. मग त्या चपात्या पटपट लाटून घेतल्या आणि मग मी गेले आंघोळीला. तोपर्यंत मल्हारही उठला होता. मग मी त्याला खाऊ वगैरे चारला आणि आम्ही निघालो. आत्ता ऑलमोस्ट आमचे वाजले असतील 12, 12:30 किंवा 1. मी काय घड्याळ बघितलं नव्हतं. पण आम्ही पोहोचलो होतो मुळशीमध्ये आम्ही एक विला बुक केला होता. तर तिथे आम्ही जाणार होतो. तर बाकीची एक गाडी ऑलरेडी पोहोचली होती पुढे. एक नाही, 2 गाड्या ऑलरेडी पोहोचलेल्या आणि 2 गाड्या आमच्याकडे मागे होत्या. आणि हे मेन रोडपासून मला वाटतं 15-20 मिनटं आतमध्ये असं घाटा टाईपच आहे. पण खूप छान वाटत होतं, एकदम ग्रीनरी वाटत होती. आणि मध्ये मध्ये वळणदार रस्ते असल्यामुळे भीतीही वाटत होती. बट आमचा ड्रायव्हर कसा प्रो असल्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. तर तो चालवत होता व्यवस्थित गाडी. आणि तुम्ही बघू शकता की एवढं छान वाटत होतं ना, मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं. फायनली आम्ही पोहोचलो विल्यामध्ये आणि ही 2 माकडं तुम्ही बघू शकता आमच्या स्वागतासाठी थांबलेल्या. आणि मग ती जी मुलगी होती ती आहे UP बिहार साईडची. तर तिला मराठी काहीच कळत नाही. तर खूप जण तिची सारखी कंटिन्यू खिल्ली उडवत असतात. प्रत्येक टीममध्ये असा एक व्यक्ती असतो जो की त्याला हिंदी मराठी समजत नसते आणि त्याची सगळेजण खिल्ली उडवतात मग. आणि मग आम्ही विलाचा टूर घेतला, बघितलं विला कसा आहे काय आहे. तर खाली ग्राउंड फ्लोअरला होते 3 रूम, एक छोटंसं किचन होतं आतमध्ये, टॉयलेट बाथरूम वगैरे होतं. आणि वरती 2 रूम प्लस मोठी गॅलरी होती. तर आम्ही सर्व ज्या मुली होतो त्या आम्ही वरच्या फ्लोअरला होतो राहायला रात्रीचं झोपण्यासाठी. आणि सर्व जे बॉईज होते ते ग्राउंड फ्लोअरला होते. 3 रूम मिळून ते लोक राहणार होते. तर ही होती माझी रूम. आम्ही इकडे एका साईडला 3 मुली आणि दुसऱ्या बेडरूममध्ये 3 मुली असे राहिलो. आणि इथे बघू शकता खूप मोठी गॅलरी आहे आणि तिथे झोपाळा पण होता. झोपाळा असला की झालं, मल्हारचं टेन्शन नाही काय. मग नंतर आम्ही परत खाली गेलो एक्सप्लोअर करायला, काय काय आहे काय काय नाही बघायला. ॲक्च्युली इथे पावसाळ्यात आलं ना मग छान वाटत असेल मे बी, कारण इथून पाणी पण वाहत असेल, मस्त पाण्याचा आवाज वगैरे, मातीचा सुगंध खूप छान वाटत असेल. आणि इथल्या ज्या केअरटेकर मावशी होत्या त्यांनी हा विला ॲक्च्युली खूप छान ठेवला होता. स्वच्छता पण खूप होती, झाडं वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती इथे. त्यांनी ते आपण पान खातो ना त्याचा पण वेलाचे झाड पण त्यांनी तिथे, म्हणजे वेल पण होता तिथे, पान खाण्याचा वेल. तर इथे आम्ही एक्सप्लोअर करत होतो, अजून कुठे कुठे जायला भेटतंय बघत होतो. आणि मल्हारची ही मज्जा चालू होती. आणि इकडचं मी दाखवलंच नाही, इथे एक डॉगी होता, टॉमी नाव होतं त्याचं मे बी. मी काय त्याच्याजवळ गेलेच नाही जास्त, मला खूप भीती वाटत होती. आणि इथे होतं आमचं जेवणाचं ठिकाण. तर ॲक्च्युली इथे खाऊ शकतो किंवा आतमध्ये विल्यामध्ये जाऊन पण खाऊ शकतो, पण आम्ही मोस्टली इथेच नाश्ता वगैरे करायचो. 1 टाईम होत होतं सगळं. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप गेम्स खेळला इथे. उनो खेळलो आणि कॅरम, दमशेराज आणि हा एक गेम आम्ही ॲड केला होता. ह्या गेममध्ये तर खूप मज्जा आली, खूप म्हणजे खूप मज्जा आली. सर्व जे
जे आपण म्हणतो प्रोजेक्टमधले लीड असो किंवा ज्युनियर असो सिनियर पर्सन असो, सगळे एकजुटीने एक म्हणजे खूप असं नाही की तू छोटा आहे मी मोठा आहे, तर असं काहीच नव्हतं. सगळे मनमिळाऊपणे एकत्र राहिले वगैरे. आणि मल्हार ह्या सरांकडे तो खूप राहिला. मला 50% माझं काम ह्या सरांनीच केलं असेल. ते ॲक्च्युली लीड आहे, सिनियर पर्सन आहेत. तर बघू शकता तुम्ही, आम्ही जे ॲक्टिंग करणार होतेच एवढे हसत होते तर बघणाऱ्यांचे तर पोट दुखत होते. एवढी मज्जा आली, खूप मज्जा आली. ह्या गेममध्ये सगळ्यात जास्त मज्जा आली. आणि सांगताच त्या पोरीसुद्धा एवढ्या हसत होत्या. फायनली मग हिने सांगितलं की नेमकी ॲक्शन काय होती. सगळे बघून हसायला लागले की ही स्टेप तर आमच्यापर्यंत आलीच नाही. आणि नंतर मला क्लिप्स काय काढायला जमलंच नाही. तर मी पुढे तुम्हाला जे काही मी फोटोज वगैरे आम्ही क्लिक केलेले ते तुम्हाला दाखवते. जर तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत किंवा कलिगसोबत वन डे ट्रिप किंवा आउटिंगला गेले असाल तर त्यांच्याशी नक्की शेअर करा. म्हणजे जे काही तुम्ही एन्जॉय केलं असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला परत ते आठवेल आणि तुम्हाला परत असं वाटेल की अजून एक ट्रिप एन्जॉय करावा. आणि जर ट्रिपसाठी गेला नसेल तर ही व्हिडिओ बघून तुम्हाला ऑब्व्हियसली वाटणारच की चला एक ट्रिप प्लॅन करूया म्हणून कलिगसोबत किंवा फ्रेंडसोबत. तर चला आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.